साऱ्या शिवारी पसरू दे, सुखाची चाहूल हो दे, सारे दुःख ते विसरू दे. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, सौख्य जाणू भरून आले आले ओंजळी, आले ओंजळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. सखा तू ओके, नो प्रॉब्लेम. हा इकडे बघ फोटो काढते प्लीज. स्माईल. वर असं नीट तर नसतं कसं हातावर काहीतरी भार दे. ते पोरग येईन. तुझी माझी साथ, प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात. पाहतो जिथे भास हो तुझा, श्वासही आता तुझ्यात गुंतला. घेऊ बसा आपुल्या साथीचा या फुलाला सुगंध मातीचा. लक्षदीप हे स्माईल. घरी दारी शोभली, कडा रांगोळी, गुलवाती अंगणात सोल सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली
आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली, कडा रांगोळी, अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी माहेरी गेलेल्या असतील लक्ष्मीपूजन झाल्यानंतर भाऊबीजेसाठी. तर असं दिवाळीच्या वेळेस माहेरी गेल्यानंतर खूप छान वाटतं. सगळे नातेवाईक सगळे आपले गप्पा गोष्टी होतात आणि वातावरण पण खूप छान असतं. सगळीकडे आनंद असतो आणि मला तर स्पेशली खूप छान वाटतं असं दिवाळीच्या वेळेस माहेरी गेल्यानंतर. उन्हाळ्यात थोडंसं वातावरण वेगळं असतं, पण दिवाळीच्या वेळेस खूप छान वाटतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिवाळीचा आनंद आणि सगळ्यांना भेटल्याचं समाधान खूप छान वाटतं. तर आता तुम्हाला अभय सांगणार आहे की मुंबईची सगळी दिवाळी त्याला कशी वाटली. कारण दरवर्षी काय होतं, आम्ही लक्ष्मीपूजन झालं की माहेरी जाते, त्याच्यामुळे अर्धी दिवाळी इथं होते आणि अर्धी दिवाळी माहेरी होते. त्याच्यामुळे दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे छान वाटते. पण यावर्षी असं झालेलं आहे की पूर्ण दिवाळी त्याची इथं झालेली आहे. तर कसं वाटायला अभय तुला? छान वाटले. खरंच तिकडची आठवण येत नाही आहे? यायली इकडे पण छान वाटायली. हो बरं, पुढच्या वर्षी नक्की जाऊ. तर यावर्षी तुझेच क्लास होते म्हणून गेले नाहीत आपण. तर आल्यानंतर 2च दिवस त्यांचं छान बसणं बोलणं, एकमेकांसोबत शेअरिंग आणि छान छान गोड गोड बोलले. पण 2 दिवस झालं की त्यांचं नेहमीप्रमाणे सुरू झालं, तू मी भांडण असं तसं. कारण बहीण भावाचं नातच तसं असतं, भांडतात, गोड बोलतात, एक होतात, रुसतात, चिडतात. आणि त्या दोघांचा त्रास सगळ्यात जास्त कोणाला होतो तर आईला. हे 4-5 महिने झालं बंद होतं, प्रिया नव्हती, हे दोघंजण लांब लांब होते. त्याच्यामुळे आज कालपासून झालं आणखीन दोघांचं सुरू झालेलं आहे. आता झालं 2 दिवस 3 दिवस असं दिवस मोजत आहेत की झालं आता तू 2 दिवस आहेस 3 दिवस आहेस म्हणून. म्हणजे भांडतात पण त्या भांडणामध्ये पण गोडवा असतो, प्रेम असतं आणि राग पण असतं, आहे की नाही? आम्ही पण अशीच भांडत होतो लहान असताना तुमच्यासारखं, खूप भांडत होतो. तुमचे तर मोबाईलमुळे भांडणं होत असते किंवा मोबाईल घेण्यामुळे. आमचे तर मोबाईल नसून पण खूप भांडणं व्हायचे, चिडायचे, रागायचे आणि आणखीन बोलायचे. तसंच तुमचं पण आहे, हो की नाही? जवळ आल्यानंतर भांडण होतं आणि लांब गेल्यानंतर आठवण येते. ड्रेस पण चेंज केलीस ना तू? राहू द्यायचं ना थोडा वेळ. झाली आता सगळं वळून झालं. कशाला झालं ना? सगळ्यात जास्त तर अभ्यास पडला, त्याच्यामुळे कशातच जास्त लक्ष नाही आहे. नाही मला दोघं पण आवडतात, असं काय नाही. ती आवडते आणि अभय आवडत नाही. नाही, मला दोघं पण तितकेच आवडतात. हां, हॉस्टेलला गेल्यामुळे तिला तिथे इतकं शांत वातावरणाची सवय लागलेली आहे आणि इथं खूप गोंधळ बडबड 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 केल्यासारखं असं तिला वाटायलं आहे. त्याच्यामुळे जास्त बोलायला पण तिला आता म्हणजे डोकंला असं हे होतं की शांत वातावरण पाहिजे असं वाटतं. हो ना? मला बडबड केलेली काय वाटत नाही, पण रागवलेलं वाटतेस. तुम्ही दोघं जण चिडायलात एकमेकांवर, बहीण भाऊ. है, जाऊ दे 2 दिवस सहन करा. आता 2 दिवसानंतर तुला आणखीन शांततेमध्ये जायचंच आहे हॉस्टेलमध्ये. आम्ही बोलतो, एवढं शांत बसत नाही का आम्ही? पण हळूहळू बोलतात ना, आमचा आवाज मोठा आहे. खूपच मोठा आहे. जाऊ दे, अशीच हसत राहा, आनंदी राहा. लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली, कडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. आणि
मैत्रिणींनो, पहा आपण बायका कशा असतात, ते काहीही वाया जाऊ देत नाहीत. भाऊबीजेसाठी जी ओवाळण्यासाठी जी फुलांची रांगोळी काढलेली होती, ओवाळणं झाल्यानंतर त्याच फुलांची मी अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे आणि दिवे ठेवलेत. खूप सुंदर वाटत होतं. अशा प्रकारे आपण काही वेस्ट जाऊ देत नाहीत, सगळं काही उपयोगात आणतो आणि त्याचा वापर पुरेपूर करून घेतो. आज पाडव्याचे पण सगळीकडे दिवे लावले. त्याचबरोबर प्रियाची अभयची भाऊबीज पण झालेली आहे आणि मी पण यांना ओवाळलेला आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू तशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.